हाय फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। आपल्यापैकी साडी प्रत्येकालाच नेसायला खूप आवडते, कारण साडीत तुम्हाला मिळणारा लुक हा खूप हटके असतो। साडीमुळे तुमचे सौंदर्य खुलून येते आणि तुमची फिगरही खूप छान दिसते। पण ज्याचे वजन जास्त आहे त्यांना मात्र साडी नेसल्यावर थोडी कसरत करावी लागते, कारण त्यांना पदराने पोटाला आणि कमरेला कव्हर करावे लागते। कमरेला तर तुम्ही पदराने कसे पण झाकून घ्याल, पण हाताचे काय करणार? यावर उत्तम उपाय म्हणजे ब्लाऊज सोबत काही एक्सपेरिमेंट आजच्या व्हिडिओमध्ये अशाच काही खास टिप्स मी तुम्हाला सांगणार आहे, ज्या तुम्ही ब्लाऊज शिवताना किंवा खरेदी करताना फॉलो केल्यास ते तुम्हाला परफेक्ट लुक येण्यासाठी नक्की मदत होईल। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। योग्य फॅब्रिकची निवड। ब्लाऊजचे कापड निवडताना नेहमी हलकं फॅब्रिक निवडावं, यामुळे तुमचे हात बारीक दिसतील। सिल्क, रेयॉन, कॉटन आणि शिफॉन यांसारखे फॅब्रिक हेवी हातांना कव्हर करण्यासाठी आहेत परफेक्ट ऑप्शन। याउलट जाडसर हात असणाऱ्यांनी कधी वेल्वेट, उलन फॅब्रिकचा वापर करू नये। वेल्वेट आणि उलनचे कापड ही खूप हेवी असते, त्याने तुमचे हात जास्त जाड दिसतील, त्यामुळे वेल्वेट आणि उलनचे फॅब्रिक शक्यतो टाळा। स्लीव्जची लांबी आहे महत्त्वाची। डिझाईन आणि प्रिंटसोबत स्लीव्जच्या लांबी म्हणजेच लेंथची तुम्हाला लक्ष देण्याची गरज आहे। जर तुमचे हात जाड असतील तर तुम्ही एल्बो लेंथ किंवा कॉटन स्लीव्ज ब्लाऊज शिवण्यास प्राधान्य द्या। स्लीवलेस किंवा फुल स्लीव्ज घालू नका, कारण यामुळे तुमचे हात अजून हेवी दिसतील। एवढेच नाही तर बटरफ्लाय किंवा केप स्लीव्ज डिझाईन शिवू नका, कारण या पॅटर्नमध्ये तुम्हाला कम्फर्टेबल आणि कॉन्फिडंट वाटणार नाही। गडद रंग दिसतील उठून। तुम्हाला हे ऐकून थोडं आश्चर्य वाटत असेल ना, पण हे खरं आहे। योग्य रंगाची निवड केल्यास तुम्ही स्लिम दिसू शकता। हेवी दंडांना कव्हर करण्यासाठी नेहमी डार्क कलरचे ब्लाऊज शिवा। फिटिंगची घ्या काळजी। कोणत्याही आउटफिटमध्ये परफेक्ट लुकसाठी योग्य फिटिंग असणे गरजेचे आहे। तुमचा ब्लाऊज जास्त घट्ट असेल तर तुमचा हात जाड असल्याचा दिसून येईल, तर जास्त लूज असल्यावरही योग्य दिसणार नाही। त्यामुळे तुमच्या ब्लाऊजचे फिटिंग ना जास्त घट्ट करायचे ना जास्त लूज ठेवायचे। प्रिंट असावे असे जर तुमचे हात बारीक दिसावे असे तुम्हाला वाटत असेल तर असा ब्लाऊज शिवून घेऊ नका ज्यावर चंकी जास्त प्रिंट असेल। तसेच तुम्ही कधीही आडव्या प्रिंटचे ब्लाऊज शिवून घेऊ नका। नेहमी कमी आणि उभ्या प्रिंटचे ब्लाऊज घाला। हेवी एम्बेलिश ब्लाऊज टाळा। हाताच्या दंडाचे फ्लॅप्स कव्हर करण्यासाठी हेवी वर्कचे ब्लाऊज घालणे टाळा। हेवी वर्कच्या ब्लाऊजमुळे तुमचे दंड जास्त जाड वाटू शकतात। याऐवजी तुम्ही अशा ब्लाऊज पीसची निवड करा ज्यावर नेकला वर्क केलेले असेल, यामुळे लोकांचे तुमच्या हाताकडे जाईल। तर मैत्रिणींनो, या व्हिडिओमधील सांगितलेल्या टिप्स नक्की फॉलो करा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। बाय बाय।